पैठण विधानसभा मतदारसंघाची जागा काँग्रेसला सोडण्याची मागणी वरिष्ठ नेत्यांकडे होती। या संदर्भात मवियाच्या वरिष्ठ नेत्यांनी अनुकूलता दर्शवल्याचं काँग्रेसच्या तालुकाध्यक्षांचं म्हणणं आहे। यवतमाळमधील मारेगाव नगरपंचायती स्वच्छता ही सोवा या उपक्रमांतर्गत स्वच्छता ही सेवा या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये वातावरणातील बदलामुळे कापसावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव आहे। या रोगामुळे पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान आहे। तामिळनाडूतील यात्रेकरू गुजरातच्या पुरात अडकलेले होते। गुजरातच्या भावनगरमध्ये यात्रेकरूंची बस अडकलेली होती। एनडीआरएफच्या टीमनं सुखरूप सुटका केली आहे। नाशिकमध्ये शिवसेनेकडून धर्मवीर 2 या चित्रपटाचा मोफत शो आयोजित करण्यात आला होता। यावेळी शिवसेनेच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत अभिनेते प्रसाद ओक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला आहे। मालेगावमध्ये धर्मवीर 2 चित्रपटाचा फर्स्ट डे फर्स्ट शो हाऊसफुल झालाय। ढोल ताशांच्या गजरात तरुणांची चित्रपटाला हजेरी आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा शिर्डी दौरा रद्द झाला। एकनाथ शिंदेंच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया झाल्यानं दौरा रद्द करण्यात आला। रश्मी शुक्लांना पोलीस महासंचालक पदावरून हटवण्याची मागणी करण्यात येते। मवियाकडून ही मागणी होते। रश्मी शुक्ला पदाचा गैरवापर करतील असा आरोप करत त्यांना हटवण्याची मागणी मविया नेत्यांची आहे। गडचिरोली शहरामध्ये गेल्या 5 वर्षांपूर्वी भूमिगत गटार योजनेचं काम पूर्णत्वास गेलेलं नाही। त्यामुळे नाल्यांमधील घाण पाणी रस्त्यावरून वाहत आहे, तर निधी अपुरा पडल्यानं गटार योजनेचं काम पूर्ण झालेलं नसल्याचं मुख्याधिकाऱ्यांनी सांगितलं। मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूरच्या छत्रपती संभाजीराजे विभागीय क्रीडा संकुलास भेट दिली आहे। यावेळी मुश्रीफांचा अनोखा अंदाज पाहायला मिळाला। जुन्नर तालुक्यातील किल्ले शिवनेरी इथं आमदार सत्यजित तांबे प्रतिष्ठानच्या वतीनं श्रमदान करत स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे। यावेळी नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। अब्दुल सत्तार अध्यक्ष असलेल्या संस्थेला दिलेली मान्यता रद्द करण्याची याचिका औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली आहे। साताऱ्यातल्या मानखटाव तालुक्यामध्ये परतीच्या पावसानं शेतपिकांचं नुकसान केलंय। मायणीसह कलेढोण परिसरात शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। दौंडमध्ये प्रधानमंत्री आवास योजना आणि लाभार्थ्यांचा स्वप्नपूर्ती सोहळा आमदार राहुल कोली यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला आहे। पुण्यात अजित पवारांचा 1 ऑक्टोबरला हॉटेल सेंट्रल पार्क इथं मेळावा पार पडणार आहे। तर पुणे शहरातील 8ही विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांना अजित पवार मार्गदर्शन करतील।